बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्य हादरून गेलं होतं। बीडमधील या हत्याकांडाने जिल्ह्यातील गुंडाराज महाराष्ट्राला पाहायला मिळालं। या प्रकरणाचे धागेदोरे हे वाल्मिकी कराड याच्या माध्यमातून थेट धनंजय मुंडे यांच्याशी जुळले। यामुळे हे प्रकरण अधिकच सेन्सिटिव्ह बनलं। वाल्मिकी कराड यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे धनंजय मुंडे यांना देखील राजीनामा द्यावा लागला। सध्या वाल्मिकी कराड हा न्यायालयीन कोठडीत असून कोर्टामध्ये त्याच्या विरोधात खटला सुरू आहे। अशातच आता या हाय प्रोफाईल केसमध्ये एक मोठा खुलासा झालाय। बीडमधीलच एका माजी पोलीस अधिकाऱ्याने हा खुलासा केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिकी कराड याचा एन्काउंटर करण्यासाठी मला ऑफर आली होती, असा दावा बीडचे माजी पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलाय। खरं पाहिलं तर काही दिवसांपूर्वी वाल्मिकी कराड याच्यावर तुरुंगात हल्ला झाला होता। महादेव गीते आणि त्याच्या काही साथीदारांनी मिळून वाल्मिकी कराडवर हल्ला केला असा दावा झाला होता। त्यानंतर महादेव गीते यांना छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल जेलमध्ये हलवण्यात आले। आता पुन्हा एकदा वाल्मिकी कराड याच्या एन्काउंटर संदर्भात बीडमधीलच एका पोलीस अधिकाऱ्याने हा खुलासा केल्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले। नेमके रणजित कासले आहेत तरी कोण, तसेच हे संपूर्ण प्रकरण काय आहे आपण या व्हिडिओमधून समजून घेऊया। काही दिवसांपूर्वी रणजित कासले यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला। या व्हिडिओमध्ये त्यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला। हा दावा होता संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिकी कराड याच्या एन्काउंटर संदर्भात। वाल्मिकी कराड याच्या एन्काउंटरची आपल्याला ऑफर आली असल्याचे रणजित कासले यांनी या व्हिडिओत सांगितले होते। वाल्मिकी कराड याच्या एन्काउंटरची ऑफर देण्यासाठी 2 IAS ऑफिसर आणि एक उच्च दर्जाचा ऑफिसर माझ्याकडे आले होते। त्यांनी मला रिव्हॉल्वर घेऊन वाल्मिकी कराडच्या मागे राहायला सांगितले, परंतु हे पाप आपल्याकडून होणार नाही असं सांगून आपण एन्काउंटर करण्यास नकार दिला, असे रणजित कासले सांगतात। सुरुवातीच्या व्हिडिओमधून एन्काउंटरची ऑफर नेमकी कुणी दिली असं विचारला असता रणजित कासले स्पष्ट कुणाचंही नाव घेत नव्हते। परंतु आता त्यांनी पुन्हा एक व्हिडिओ शेअर केलाय आणि या व्हिडिओमध्ये वाल्मिकी कराड याचा एन्काउंटर करण्यासाठी धनंजय मुंडे यांनीच सांगितलं असा आरोप त्यांनी केलाय। असाही माझ्यावर गुन्हा दाखल झालाय। आता मी सर्व स्पष्ट सांगतो, धनंजय मुंडे यांना वाल्मिकी कराड नको होते। त्यांनीच वाल्मिकी कराड यांच्या एन्काउंटरची ऑफर मला दिली, असे रणजित कासले म्हणाले। एवढंच नव्हे तर त्यांनी एन्काउंटर कसा होतो याची संपूर्ण प्रक्रिया सांगत अक्षय शिंदे याचा देखील फेक एन्काउंटर झाला असल्याचा आरोप थेट गृहमंत्र्यांवर केला। अक्षय शिंदे याचे दोन्ही हात बांधले असताना त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न कसा केला? अक्षय शिंदे फेक एन्काउंटर प्रकरणात 5 पोलिसांवर गुन्हे दाखल करा। राज्य सरकारने यावर SIT नेमून काही उपयोग नाही। SIT बसवायचीच असेल तर यावर केंद्र सरकारने SIT बसवावी, असे देखील रणजित कासले म्हणाले। कुठलाही एन्काउंटर करायचा असेल तर त्याची ऑर्डर ही केंद्र सरकार व राज्य सरकारकडून येते। या एन्काउंटरसाठी विश्वासू लोकांची एक टीम तयार केली जाते। ही टीम घटनास्थळाचा आढावा घेते। एन्काउंटर करण्यासाठी दम असलेला अधिकारी निवडला जातो। या एन्काउंटरमध्ये सामील असलेल्या अधिकाऱ्यांना वन टाइम 10 कोटी, 20 कोटी, 50 कोटी एवढी ऑफर दिली जाते। एवढंच नव्हे तर प्रकरणाचं महत्त्व लक्षात घेत मागेल ती किंमत अधिकाऱ्यांना दिली जाते। यासोबतच एन्काउंटर संबंधित पुढील चौकशीतून मुक्त करू असं आश्वासन देखील पोलिसांना दिलं जातं। अशा प्रकारे बोगस एन्काउंटर घडून आणला जातो। अक्षय शिंदे यांच्या प्रकरणातही असं झालं असेल, कारण राज्याच्या गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय एन्काउंटर होणं अशक्य आहे। रणजित कासले यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या या गंभीर आरोपाने सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र खळबळ उडाली आहे। मात्र संतोष देशमुख प्रकरण लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रणजित कासले यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे। रणजित कासले हा विचित्र आणि विकृत अशा मनोवृत्तीचा वाटतो। त्याचे मध्यधुंद अवस्थेत व्हिडिओ मी पाहिले आहेत। रणजित कासले याने याआधी एन्काउंटरची माहिती माध्यमांसमोर का आणली नाही, असा सवालही अंजली दमानिया यांनी केलाय। तसेच रणजित कासले
याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही असे देखील त्या म्हणाल्या. धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणारे कासले हे नेमके कोण आहेत, तसंच त्यांचं आधी निलंबन का झालं हे पण आपण पाहूया. रणजित कासले हे बीडचे निलंबित पोलीस अधिकारी आहेत. ते बीडच्या सायबर विभागात कार्यरत होते, परंतु त्यांचे निलंबन करण्यात आले. एका केसच्या संदर्भात तपास करण्यासाठी ते गुजरातला गेले होते, परंतु गुजरातला जात असताना त्यांनी कुठलीही परवानगी घेतली नव्हती. तसेच तपासादरम्यान त्यांनी गुन्हेगारांसोबत पैशाची देवाणघेवाण देखील केली होती असा आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय. त्यातूनच त्यांचे निलंबन करण्यात आले. रणजित कासले यांचे निलंबन झाल्यानंतर त्यांनी व्हिडिओ बनवत त्यांचं निलंबन हे गुजरातच्या बिल्डरच्या बायकोच्या सांगण्यावरून करण्यात आलं असा आरोप केला होता. आपली बीड जिल्ह्यात तुकाराम मुंडे यांच्यासारखीच इमानदार ऑफिसर म्हणून ख्याती आहे. आपण निवडणुकीच्या काळात धनंजय मुंडे यांना बोगस मतदान होऊ देणार नव्हतो. तसेच निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात येणारा पैसा थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. असं लक्षात आल्याने धनंजय मुंडेने आपल्याला बीड पासून दूर ठेवलं असा दावा देखील त्यांनी केला होता. रणजित कासले हे सध्या निलंबित जरी असले तरी त्यांच्या दाव्यांनी राज्यात मात्र खळबळ उडाली आहे. रणजित कासले याने केलेल्या दाव्याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा.